वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ गाईज. आणि आज आपण शिकणारे एनसॅटचं म्हणजे नेटवर्क सिग्नल अँड सिस्टीमचं थर्ड प्रॅक्टिकल व्हेरिफिकेशन ऑफ मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. सो इथं बघू शकता की माझी विंडो चालू झालेली आहे आणि मी मल्टीसिम नावाचं सॉफ्टवेअर त्याच्यासाठी यूज करत आहे. तुम्ही इथं बघू शकता की मी मल्टीसिम सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले आहे. सो आपण जाऊया आता त्याच्या पेजवरती. सो हे बघू शकता असं काही पेज तुमच्यासमोर जनरेट होणार आहे. तुम्ही इथं वरती बघितलं तर फाईलचं ऑप्शनमध्ये जाऊन न्यू याच्यामध्ये जाऊ शकता, म्हणजे न्यू स्केचमेक कॅप्चर म्हणून तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होते. आणि इथं आपण आता एक सर्किट बनवणार आहे जे की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरचं थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण वापरणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही ही एक रो बघू शकता. इथली तुम्ही काही रजिस्टर घेणार, 1 2 कंट्रोल R दाबून तुम्ही त्याला रोटेट करू शकता. इथं मी 4 रजिस्टर घेतलेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मी इकडं जाणार आणि ह्या इथला जो ग्राउंडचा ऑप्शन आहे याच्यावर जाणार आणि एक DC पॉवर सप्लाय घेणार. त्याच्यानंतर मी एक ग्राउंड घेणार. त्याच्यानंतर इकडं जी वर्टिकल रो आहे ह्या म्हणजे तुमच्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता. इथं मल्टीमीटर वेगवेगळे जे मशीन्स टूल्स आहेत ते वापरले जातात. इथून मी मल्टीमीटर घेणार एक आणि आता पूर्ण कनेक्शन करून घेणार. सो ह्या प्रकारे काही तुम्ही पण ह्या प्रकारे कनेक्शन्स करून घ्यायचे. सो इथं बघू शकता की आपलं एक सर्किट तयार झालेलं आहे. सो इथं मी यांच्या ज्या व्हॅल्यू ते सेट करून घेतो माझ्या हिशोबाने. सो इथं मी व्होल्टेज 10 व्होल्ट घेतोय. त्याच्यानंतर इथं रेजिस्टन्स जो इकडला पहिला रजिस्टर तो 468 घेतोय. इकडला 217 घेतोय. इकडला 471 घेतोय. इथला आपण 0 घेणार आहे आणि याचं नाव पण चेंज करणार. आपण जस्ट याच्यावर डबल क्लिक करायचं असतं मित्रांनो. समजा व्हॅल्यू चेंज करायची राहिली किंवा नाव चेंज, याला लेबलमध्ये गेलं की तुम्हाला नेम चेंज करता येतं आणि व्हॅल्यूजमध्ये गेलं की तुम्हाला त्याची व्हॅल्यू. सो मी लेबलमध्ये जाऊन याची व्हॅल्यू चेंज केलेली आहे, म्हणजे नाव चेंज केलेलं आहे RLला आणि व्हॅल्यू 0 ठेवलेली आहे या रजिस्टरची, जो की आपला लोड रजिस्टर. सो इथं गोष्ट असं काही तुम्हाला सर्किट बनायचं आहे. इथं मी एक सेकंड विंडोवर जातो. इथं बघू शकता की मी तेच सर्किट बनवलेलं होतं. तसं इथं ही माझं जे मेन आहे मला शिकवण्यासाठी ते ओपन केलेले ते सर्किट इकडं पण आहे आणि तेच सर्किट इथं पण आहे. सो तुम्ही इथं बघू शकता की मी काहीतरी 2 लाईन्स लिहिलेले आहे. सो पहिले आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय राहतो ते समजून घेऊ. सो जेव्हा आपला जो RTH राहतो म्हणजे थेव्हनिन रेजिस्टन्स राहतो, म्हणजे 3-4 रजिस्टरचा मिळून जो एक रेजिस्टन्स होतो म्हणजे त्यालाच थेव्हनिन रेजिस्टन्स म्हणतात. आपण शिकलेलो आहे. आपण थेव्हनिन थेरममध्ये पण तो रेजिस्टन्स काढलेला आहे. म्हणजे जे सर्किट राहतं ते सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण 3-4 रेजिस्टन्सचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढतो आणि त्यालाच थेव्हनिन रेजिस्टन्स म्हणतात. सो तो कसा काढतात ते शिकलेले. तर तोच कशाच्या इक्वल राहतो माहिती आहे का? जेव्हा तो जो रेजिस्टन्स राहतो ना तो RLच्या इक्वल येईल तुमच्या, म्हणजे RLचा रेजिस्टन्स आणि तुमचा त्या थेव्हनिन म्हणजे RTH जेव्हा तो इक्वल येतो त्या टाइमला मॅक्झिमम पॉवर फ्लो होत असते सर्किटमधून. एक्झाम्पल की मी समजा एक लाईट आहे, समजा इकडे एक लाईट आहे किंवा एक्झाम्पल कन्सिडर करा एक लाईट आहे, त्याला आपण काहीतरी सोर्स व्होल्टेज देतोय, समजा करंट देतोय आणि तो करंट त्या बल्बला कोणत्या टाइमला म्हणजे कोणत्या रेजिस्टन्सच्या टाइमला म्हणजे लोड रेजिस्टन्सच्या टाइमला तो करंट त्या बल्बला जास्ती भेटेल तो फाइंड करायचा, म्हणजेच त्याला मॅक्झिमम पॉवर फाइंड करणं असं म्हणत असतात. सो इकडं आपण एक्सेल शीटमध्ये आलो, म्हणजे मी इथं एक्सेल शीट तयार केलेली आहे समजण्यासाठी, म्हणजे एक ऑब्झर्वेशन टेबल तयार केलेलं आहे. सो इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की मी एक लोड रेजिस्टन्सची कॉलम घेतलेली, एक लोड करंटची घेतलेली आणि एक पॉवरची घेतलेली. सो जो पॉवरचा मेन ओरिजिनल फॉर्म्युला राहतो मित्रांनो तो आहे I²R, म्हणजेच की आयचा स्क्वेअर करायचा आणि इंटू R करायचं. त्याच्यासाठी आपण इकडं R घेतलेला आहे. सो Rच्या म्हणजे RLच्या आपण इथं डिफरंट व्हॅल्यूज घेतलेले आहे ऑब्झर्वेशन करण्यासाठी. 0, 100, 200, 300, 400, 450 अशा काही व्हॅल्यूज घेतलेल्या आहे. आणि आता ह्या R साठी आपण I काय येतो ते ह्या मल्टीसिमच्या याच्यामध्ये बघणार आहे. याला रन करून ह्या सर्किटला रन करून
सो तुम्ही या मल्टीमीटरवर डबल क्लिक केलं की तुम्हाला असं काही पॉपअप होते. सो इथे ना मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की RL=RTH राहतो, म्हणजे जो रेजिस्टन्सचा जे रजिस्टर आहे त्यांचा इक्विव्हॅलेंट जो रजिस्टर आहे तो RLच्या इक्वल राहतो. सो इथं आपण काय करणार आहे की RTH म्हणजे R इक्विव्हॅलेंट फाइंड करून घेणार आहे. इथं बघू शकता जो आपल्याला ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहे RTH आणि VTH पाहिजे, म्हणजे थेव्हनिन व्होल्टेज आणि RTH थेव्हनिन रेजिस्टन्स पाहिजे. आपण ह्या दोघी व्हॅल्यू काढणार आहे. सो VTH कसं काढतात, VTH साठी आपण काय करतो की हा जो लोड रेजिस्टन्स राहतो ना तो काढून टाकतो. सो हा कनेक्शन आपण करत असतो आणि एम्पियर परत याला आपण रन करतो आणि याला आपण व्होल्टवर सेट करतो, का बरं की VTH काढायचा आहे आणि सर्किटला रन करणार. सो 5.016 आपल्याला व्होल्टेजची व्हॅल्यू येते, म्हणजे VTH ची व्हॅल्यू येते. ती आपण इथं लिहून घेणार आणि आता RTH फाइंड करणार. सो RTH साठी काय करायचं, हा जो व्होल्टेजचा सोर्स आहे तो काढायचा. ओके, आणि मग परत त्याला रन करायचं आणि त्याला यावेळेस ओहमवर, म्हणजे या ओहमच्या साईनवर ठेवायचं, का बरं की आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू करतोय, RTheveninची व्हॅल्यू काढतोय. त्याला रन केलं, त्याची व्हॅल्यू आलेली काहीतरी 451.74. सो ती लिहून घ्यायची. सो बघू शकता की आपले जे आपण सर्वात आधी VTH आणि RTH काढून घेतलेलं आहे. आता आपण जाऊया याच्याकडं. सो याला आपण त्याच्यासाठी याला हे सर्किटला आपण जे इकडलं सर्किट होतं हे परत रिबिल्ड करणार. सो हे सर्किट आपण इथं परत रिबिल्ड केलेलं आहे आणि आता आपण 1 बाय 1 सर्व व्हॅल्यू घेणार. सो इथं याला एम्पियरवर सेट ठेवायचं आणि रनवर क्लिक करायचं. सो बघू शकता 11.103 आपल्याला व्हॅल्यू भेटलेली पहिली. सो इथं आपण ते 1 बाय 1 लिहित चालणार. लिहिली, त्याच्यानंतर आपण याला 100 वर सेट करायचं. याच्यावर डबल क्लिक करून परत याला रन करायचं. 9.091. तर परत आपण इकडे येणार, परत त्याला 200 वर सेट करणार, परत त्याला रन करणार. .696. सो असं करत आपण सर्व व्हॅल्यू काढून घेणार 1 बाय 1. सो तुम्ही इथं बघू शकता की मी इथं वेगवेगळ्या लोड रेजिस्टन्सला वेगवेगळे आयच्या म्हणजे ILच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहे. इथं मला एक गोष्ट अजून अशी सांगायची की I आणि IL मध्ये फरक काय राहतो. सो I काय राहतो, जो की इथून फ्लो होतोय, म्हणजे इथून असा जाणारा किंवा इथून असा, तो I राहतो. आणि IL काय राहतो, तो हा आपला होता लोड रेजिस्टन्स. सो इथून किती तुमचा हे फ्लो होते, म्हणजे त्यालाच आपण IL म्हणतो. सो असा काही डिफरन्स राहतो मित्रांनो I आणि IL मध्ये. विचारू शकता, तुम्हाला तो फरक माहीत पाहिजे. आपण सर्व जे IL आहे ते काढून घेतलेले आहे, जे वेगवेगळ्या RLला. सो आता इथं आपण पॉवर फाइंड करणार आहे. सो पॉवरचा फॉर्म्युला काय राहतो, I² × R. तो फॉर्म्युला यूज करून, म्हणजे ह्या आयचा स्क्वेअर करायचा इंटू R करायचा, म्हणजे याचा स्क्वेअर केला तर समथिंग काहीतरी येणार, आणि इंटू R केला म्हणजे याची जी व्हॅल्यू ती 0 येणार आहे. असं करत यांच्या सर्वांची कॅल्क्युलेशन करून घ्यायचे कॅल्क्युलेटरवरती. तो ते मी करतो. त्यासाठी व्हिडिओ असे लॉंग नाही म्हणून ते पटकन करून घेतो. सो इथं मी सर्वांचे जे पॉवर आहे ती कॅल्क्युलेट करून घेतली. काही नाही केलेलं, एकदम सिंपल गोष्ट केलेली आहे की आयचा स्क्वेअर केलाय म्हणजे ही टर्मचा स्क्वेअर केलाय इंटू R केलाय, ही टर्मचा स्क्वेअर केलाय इंटू R केलाय, म्हणजे समजा 7.69 आहे, याचा स्क्वेअर केला इंटू 200 केलं, आपल्याला ही व्हॅल्यू भेटली. सो वेगवेगळ्या IL आणि R साठी आपण ही व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. सो याच्यात तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की सर्वात जास्ती पॉवर आपल्याला इथं भेटते.
कोणत्या याला भेटते 450 ला भेटते. 450 म्हणजे जो RL आपला 450 आहे तोच कशाच्या इक्वल आहे, RTH च्या इक्वल आहे जवळपास, म्हणजे 1चा आपण टॉलरन्स धरू शकतो. सो बघू शकता जेव्हा RTH इज इक्वल टू RL येतोय तेव्हा आपल्याला मॅक्झिमम पॉवर भेटते. सो हेच आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये व्हेरीफाय करायचं होतं की RL थेव्हनिनचं म्हणजे जो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आहे तो काय म्हणतो, जेव्हा RTH इज इक्वल टू RL राहील त्या टाइमला पॉवर मॅक्झिमम फ्लो होते. तो इथं बघू शकता की ते प्रूव्ह झालेले RTH जो आहे तो RLच्या इक्वल आहे ह्या सर्किटमध्ये. तेव्हा आपल्याला बघायला भेटते की इथं मॅक्झिमम पॉवर इथं फ्लो होते, म्हणजे ह्या व्हॅल्यूला मॅक्झिमम पॉवर फ्लो होते. सो ह्या प्रॅक्टिकलचं कन्क्लुजन होतं मित्रांनो. आय होप की तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.